महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली। 4 महिन्यामध्ये त्या शपथ ती पूर्ण केलेली आहे। आणि शपथ हे जे शपथ जे घेण्याच्या वरती जे काही लोक टीका करत नाही, यांच्या शब्दा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनुभवलेल्या आहेत। विधानसभेच्या आधी आपण भाषण ऐकली असणार, भाजप युती करणार नाही, मोठ्या मोठ्या वल्गना केल्या, शपथा घेतल्या मागील विधानसभेच्या आधी, आणि नंतर आमदार निवडून आणण्याकरता भाजपबरोबर युती केली। तेव्हा कुठे गेलेल्या शपथा? जाहीर सभेतली भाषण ऐका तुम्ही। त्याच्यामुळे यांना टीका करण्याचा अधिकार नाहीये माननीय। आणि तुमचा जर याला विरोध होता, माझं म्हणणं हे महत्वाचं आहे, तुमचा जर एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला भूमिकेला, जी त्यांनी जो निर्णय घेतला त्याला विरोध होता, तो विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये तुमच्या आमदारांनी विरोध का केला नाही, आपली भूमिका का मांडली नाही? त्या ठिकाणी बहुमताने प्रस्ताव आलेला असताना आपण म्हणाले आमचा याला पाठिंबा आहे, एकमताने हा ठराव मंजूर करूया, आणि बाहेर आल्यानंतर लगेच टोपी पलटी करता। त्यामुळे दुटप्पी धोरण आपण स्वीकारू नका, आपण आपली भूमिका स्पष्ट करा। यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती टीका करण्याचा अधिकारच नाही। हे संजय राऊत, आम्ही साक्षीदार आहोत, उद्धव ठाकरे साहेब आणि पूर्ण फॅमिली यांच्या संदर्भात किती अर्वाच्य भाषेत बोलायचे, कुठल्या पद्धतीत टीका करायचे, याला आम्ही साक्षीदार आहोत। नसेल तर माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की तुम्ही टीका यांच्यावर केली नाही असं जाहीर करा। हे केवळ टीका, ज्यावेळी फिरायला पाहिजे होतं, घरातनं बाहेर पडायला पाहिजे होतं, किंवा मी, माझे कुटुंब आणि माझे घर, मुख्यमंत्री असताना मंत्रालयात ती व्यक्ती गेली नाही, संघटनेची वाताहत होत होते। ज्या वेळेला ज्या शिवसैनिकांनी आयुष्यभर काँग्रेसशी लढा देऊन संघटना उभी केली, ज्या शिवसेना प्रमुखांनी काँग्रेसला कायम विरोध केला, केवळ खुर्ची करता काँग्रेसच्या दावणीला नेऊन संघटना उभी केली, कुठेही महाराष्ट्रात फिरले गेले नाही, अनेक संकट आली, तिथेही कुठेही कोणाला भेटलेही नाही, आमदारांना भेटले नाहीत, खासदारांना भेटले नाहीत, पदाधिकाऱ्यांना भेटले नाहीत, मी आणि माझे कुटुंब याकरता फक्त मर्यादित राहिले। त्यांनी आता दौरा करून काय होणार आहे? उसना अवसान आणून काही उपयोग नाहीये। भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा यांची महायुती आहे। कुठलीही नावं कोणाची चर्चेत वगैरे नाहीयेत। कुठल्याही पक्षाला उमेदवार जेव्हा जाहीर होईल त्यावेळी आपला उमेदवार आहे, आमचा उमेदवार आहे आणि मी उमेदवार आहे, अशा पद्धतीने त्या ठाणे लोकसभेमध्ये काम होणार आहे। त्यामुळे हा इच्छुक, तो इच्छुक, मी इच्छुक असा विषय नाही। पक्षाचे नेते जो निर्णय घेतील तो शिरसावंत मारून आम्ही त्याचं काम करणार। मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलेलं आहे की हा राष्ट्रवादीचा, हा शिवसेनेचा, हा भाजपाचा हा विषय नसून सर्वजण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी जो शब्द दिलेला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना की महाराष्ट्रामध्ये 48च्या 48 जागा निवडून आणू, तो शब्द पूर्ण करण्याकरता आम्ही सर्वजण काम करणार आहोत। पक्षीय भेदाभेद आम्ही बाजूला ठेवणार आहोत। स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी हा लढा उभारला आणि त्यात त्यांचा स्वतःचा बळी सुद्धा गेलेला आहे। गेले कित्येक वर्ष शरद पवार आणि काँग्रेस या महाराष्ट्रात सत्तेवर होती, केवळ
मराठी अस्मिता आणि मराठा लीडर या नावावरती सत्ता उपभोगली, परंतु मराठ्यांना आरक्षण मिळण्याकरता काही गोष्टी केल्या नाही. देवेंद्र फडणवीस साहेब आल्यानंतर आपण ते आरक्षण तयार केलं, आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकवलं. परंतु शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे सरकार होतं त्यांना ते आरक्षण उद्धव ठाकरे साहेबांना टिकवता आलं नाही. या उलट ज्या ज्या वेळी मराठा आरक्षणाचा विषय आला त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी वारंवार या गोष्टींना विरोध केलेला आहे. तुम्ही इतिहास तपासा. सुप्रिया सुळे यांनी वारंवार मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे. कोर्टामध्ये भाषांतरांच्या प्रती सुद्धा दिलेल्या नाहीये. जी काही वकील सुद्धा उभे राहिले केलेले नाहीये. वकिलांना उभं राहू नये म्हणून कोणाचे आदेश होते याचाही तपास होणं गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टात ते टिकवता आलं नाही. परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि बाकीच्या आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याच्यावरती अभ्यास केला. काय त्रुटी होत्या त्या तपासल्या, वकिलांची फौज निर्माण केली, माहिती तज्ज्ञ गोळा केले, मागासवर्गीय आयोग निर्माण केला, लोकांची सर्वे केला गेला आणि तो अहवाल ज्या पद्धतीने सादर करायला पाहिजे त्या पद्धतीने तो अहवाल सादर केला आणि 10% आरक्षणाचा जो विषय होता तो मंजूर केला. 2-4 दिवसामध्येच राज्यपाल त्यावेळी त्याच्यावरती त्या आदेशावर सही करतील आणि त्यावेळी त्या क्षणापासून मराठा आरक्षण 10% या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना सामाजिक जे 10% आरक्षण आहे ते लागू होईल. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. राजकारण तुम्ही बाजूला ठेवा, ही प्रोसिजर सुरू होती. परंतु या जो काही विरोधी पक्ष आहे विरोधाला विरोध करायचा म्हणून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी, लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याच्या गोष्टी करतायत. सभागृहात एक भूमिका, लोकांच्या बाहेर भूमिका वेगळी, मुद्दाम काही आंदोलकांना चिथवण्याचा प्रयत्न करतायत. थोडे दिवसात ते बाहेर येईल. आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. ओबीसींना भडकवण्याचं काम करतायत. परंतु जो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला होता कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, ही भूमिका एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांनी घेतली, ती सुद्धा पूर्ण केलेली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची आता अत्यंत वाईट अवस्था आहे आणि मुद्दाम लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हे लोक प्रयत्न करतात.